बातमी पुण्यातून आहे। खेळण्यातील बंदुकीचा धाक दाखवत दरोडा टाकण्यात आला। पुण्यामध्ये सराफा दुकानावर हा दरोडा टाकण्यात आलेला आहे। पुण्यातील सिंहगड रोड परिसरामध्ये भर दिवसात दरोडा टाकण्यात आला, तर दरोडेखोरांनी तब्बल 25 ते 30 तोळ सोनं लंपास केलेलं आहे। 3 दरोडेखोरांनी लाखो रुपयांचं सोनं लुटलेलं आहे। दरोड्याचे हे काही सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलेले आहेत, ते देखील आपण पाहतोय। खेळण्यातील बंदुकीचा धाक दाखवत हा दरोडा टाकल्याचा धक्कादायक असा हा प्रकार आहे। पुण्यात सराफा दुकानदाराला लुटण्यात आलं, तर पुण्यातील सिंहगड रोड परिसरामध्ये भर दिवसा ही घटना घडलेली आहे। दरम्यान या संदर्भात पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। पोलीस अधिकाऱ्यांनी काय माहिती दिली आपण ऐकूयात। पुण्यात भर दिवसा ज्वेलरच्या दुकानामध्ये जबरी चोरी करण्याचा प्रकार घडलेला आहे। धायरी भागामध्ये ही सगळी घटना दुपारच्या म्हणजे रहदारीच्या वेळेस खरं तर घडलेली आहे आणि आता पोलिसांकडून या सर्व घटनेमध्ये तपास सुरू करण्यात आलेला आहे। आपल्या सोबत या भागातील पोलीस उपायुक्त संभाजी कदम सर आहेत। दुपारी 2 पूर्णाच्या दरम्यान नांदेड सिटी पोलीसच्या हद्दीमध्ये धायरी रायक्रमळा या ठिकाणी श्री ज्वेलर्स नावाचा शॉप आहे, श्री विष्णू दैवाळ यांचं। त्या ठिकाणी दुपारी ह्या वेळेस काही 3 अज्ञात इसम मोटरसायकलवरती आले। त्यांच्या चेहऱ्याला मास्क लावलेला होता आणि खेळण्यातल्या जे पिस्टल असतात त्याचा धाक दाखवून जवळपास त्या शॉपमधील एक 25 ते 30 तोळ्याचे जे मुद्देमाल आहे, दागिने आहेत ते घेऊन पसार झालेले आहेत। याच्यामध्ये पूर्ण सर्व टीम्स, पुणे शहरचे जे क्राईम ब्रँच आहे, आपले पोलिसचे सर्व डीपी टीम्स या ठिकाणी तैनात आहेत। आयकार आणि बाकी डॉग स्क्वॉड सुद्धा त्या ठिकाणी कॉल केलेला आहे। या ठिकाणी गुन्हेगाराचा माग करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि लवकरात लवकर बाकीच्या टेक्निकल एव्हिडन्सवरून गुन्हेगारापर्यंत पोलीस नक्कीच पोहोचते याची मला खात्री आहे। जबरी चोरी आहे ती करण्याचा प्रकार आहे तो धायरी भागामध्ये घडलेला आहे। दुपारच्या वेळेस ज्यावेळेस रहदारी असते त्यावेळेस हा सगळा धक्कादायक प्रकार घडलेला आहे आणि यामध्ये जवळपास 25हून अधिक तोळे सोनं आहे ते सुद्धा या चोरट्यांनी लांबवलेलं आहे आणि पोलिसांकडून सध्या युद्ध पातळीवर तपास सुद्धा सुरू करण्यात आलेला आहे। कॅमेरामन योगेश वेळापुरेचा अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।